महाराष्ट्रात असलेल्या गिरिदुर्गांच्या सोबतच सह्याद्रीच्या पर्वतराईत काही पर्वत शिखरे आहेत। त्यामध्ये पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या पर्वतरांगेतलं सर्वोच्च शिखर म्हणजे कळसुबाई शिखर। कळसुबाई शिखर हे महाराष्ट्राच्या सौंदर्यात वैभवाचं कळस असलेले ठिकाण। नमस्कार मित्रांनो, भटकंती सह्याद्री समूहाच्या वतीने भटकंतीच्या या नवीन पर्वात मी निरंजन खराटे पुन्हा एकदा आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। कळसुबाई शिखराची भटकंती सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आमचे यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटाही दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या भटकंतीचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर मिळतील। आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा। कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे। समुद्र सपाटीपासून या शिखराची उंची सुमारे 1646 मीटर आहे। कळसुबाई शिखराच्या परिसरात भंडारदरा धरण, रंधा धबधबा, हरिश्चंद्रगड, अलंग, मदनकुलन, रतनगड, सांदनदरी अशी अनेक निसर्ग सौंदर्याने मनमोहक करणारी ठिकाणे आहेत। आम्ही कळसुबाई शिखराच्या पायथ्याचे गाव असलेल्या बारी ह्या गावामध्ये रात्री मुक्काम केला होता आणि आता सकाळी लवकर आम्ही शिखराकडे वाटचाल करत आहोत। तुम्हाला जर कळसुबाई शिखराला भेट द्यायची असेल तर तुम्ही या ठिकाणी रात्री मुक्कामी यावे आणि सकाळी लवकर शिखराकडे चढाई करावी, जेणेकरून आपली चढाई ही फार मोठ्या प्रमाणात सोपी होईल। बारी या गावापासून कळसुबाई शिखरावर जाण्यासाठी पायवाट आहे। या भागात कोळी महादेव या जमातीचे आदिवासी बांधव राहतात। येथील आदिवासी समाजाचा
द किंग ऑफ द डेक्कन हिल्स असे म्हटले, अशी आख्यायिका आहे. भंडारदरा आणि इगतपुरी परिसरात इंग्रज अधिकाऱ्यांचा रहिवास असल्यामुळे या शिखराची त्यावेळी सर्वांना ओळख झाली असावी असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. थोडेसे धुके, थोडासा थंड गारवा अशा वातावरणात आमचा प्रवास या ठिकाणी सुरू आहे. शिखरावर तुम्हाला जर पावसाळ्यात भेट द्यायची असेल तर ह्या ठिकाणची मजा वेगळीच असते. अचानक धोधो पाऊस तर कधी कधी प्रचंड धुके असा अनुभव येतो. आपण ढगामधून जात आहोत असा भास आपल्याला या ठिकाणी होतो. आता आपण महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरास कळसुबाई हे नाव का देण्यात आले या विषयाची एक दंतकथा जाणून घेऊयात. पूर्वी आदिवासी जमातीतील कळसू नावाची एक कोळ्याची मुलगी होती. कळसुबाई या उंच डोंगरावर जाऊन राहू लागली, त्यामुळे या डोंगरास कळसुबाईचा डोंगर हे नाव प्रचलित झाले अशी आख्यायिका आहे. कळसुबाईशी संलग्न काही काल्पनिक घटनावर थाळीमेळ आणि काळदरा या नावाने ओळखली जाणारी 2 ठिकाणे पायथ्याशी आहेत. काही दंतकथानुसार कळसुबाईने या उंच शिखरावर देहत्याग केला, त्यामुळे हे शिखर तिच्या नावाने ओळखले जाऊ लागले आणि तेथे तिचे मंदिर उभारण्यात आले असे म्हटले जाते. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार कळसुबाई या गावातली सून होती. तिला बऱ्याच औषधी वनस्पतींची माहिती होती. जेव्हा कोणी गावात आजारी पडायचे तेव्हा ती त्यांची खूप काळजी घ्यायची. कालांतराने कळसुबाई ही वाढली. तिची आठवण म्हणून गावकऱ्यांनी या कळसाला तिचे नाव दिले व तिच्या स्मरणार्थ एक छोटेसे मंदिर या शिखरावर बांधले अशी दुसरी आख्यायिका आहे. महाराष्ट्राचे एव्हरेस्ट सर करण्यासाठी आज माझ्यासोबत आहे भटकंती सह्याद्री समूहातील सचिन, सतीश, संतोष, आमीन, गोपाल, लक्ष्मण, गणेश, श्याम आणि अंकुश. धुक्यातून शिखराकडे जाण्याची वाटचाल पुढे चालू ठेवल्याच्या नंतर शिखराकडे जात असताना शेवटच्या टप्प्यात एक विहीर आहे. या विहिरीजवळ काही हॉटेलही आहेत. कळसुबाई शिखराच्या शेवटच्या टप्प्यात या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात दाट धुके आणि वातावरणामध्ये थंड गारवा असतो. त्यामुळे आपण ढगांमधून जात आहोत असा भास आपल्याला या ठिकाणी होतो आणि हा भासही फार मोठा आनंददायी असाच आहे. या ठिकाणी
नटलेला परिसर पाहून आपण जणू स्वर्ग अनुभवता आपल्याला येतो। शेवटी महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर जाऊन आल्याचा अनुभव आणि समाधान घेऊन आम्ही जाणार आहोत आमच्या पुढच्या भटकंतीसाठी। तुम्ही जर आमचे YouTube चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटाही दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या भटकंतीचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर मिळतील। आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा। धन्यवाद। कळसुबाई शिखराला आपण वर्षभर केव्हाही भेट देऊ शकतो। तुम्ही जर कळसुबाई शिखराला भेट देणार असाल तर बारी या पायथ्याच्या गावामध्ये मुक्कामाला या, जेणेकरून सकाळी लवकर उठून तुम्ही शिखराकडे लवकरात लवकर वाटचाल करू शकाल। पायथ्याच्या बारी गावामध्ये श्री कुंडलिक खाडे यांच्या समाधान हॉटेलमध्ये तुमची जेवणाची व राहण्याची चांगल्या प्रकारे सोय होऊ शकते। आम्ही याच ठिकाणी मुक्काम केला होता। त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे।